शिवसेनेचा एक खासदार अजून वाढणार, उद्धव ठाकरे यांना मोठा दिलासा, तर शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का। एकनाथ शिंदे यांच्या 7 पैकी एक खासदाराचा पराजय निश्चित। नेमकं झालंय काय ते आपण सविस्तर बघूया, परंतु जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा। राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी महत्त्वाची बातमी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलासा देणारी बातमी। काही महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुका पार पडल्या, त्यामध्ये मुंबई उत्तर पश्चिम मधून रवींद्र वायकर हे शिंदे गटाचे खासदार विजयी झाले होते। ते 48 मतांनी विजयी झाले होते, परंतु त्यांच्या अगोदर अमोल कीर्तीकर यांना विजयी घोषित केले होते आणि काही तासांनी रवींद्र वायकरांना विजयी घोषित केल्याने अमोल कीर्तीकरांनी हायकोर्टात एक याचिका दिली होती। त्या याचिकेची आता अंतिम सुनावणी आणि अंतिम निकाल हायकोर्टाने राखून ठेवलेला आहे आणि यात रवींद्र वायकर यांचा पराभव निश्चित मानला जातो। त्यावेळेचे सर्व सीसीटीव्ही फुटेज असेल किंवा सर्व ज्या ईव्हीएम मध्ये जी मतमोजणी झाली होती ते सर्व पुरावे अमोल कीर्तीकरांनी दिले होते, त्यामुळे रवींद्र वायकर यांचा पराभव हा निश्चित मानला जातो। त्यामुळे या राखून ठेवलेल्या निकालामध्ये रवींद्र वायकर हे अपात्र ठरतील अशी शक्यता जास्त आहे आणि अमोल कीर्तीकर यांचा विजय निश्चित झाल्याने उद्धव ठाकरे यांचा पुन्हा एक तरुण खासदार लोकसभेत जाणार यात काही शंका नाही। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, लोकसभेत अमोल कीर्तीकर हे जावेत का आणि रवींद्र वायकर हे अपात्र व्हावेत का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।